बंद करते ढोल वाजवणं. साहेब 23 वर्षानंतर होळीच्या दिवशी घरातनं बाहेर आले. बंद कर हे सगळं. चल. या घरात ना ढोल वाजणार ना होळी पेटणार. चल 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 घेऊ इथून. तुला तोंड दाखवायचं नाही मला. साहेब 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 अजून किती पळणार आहात? परत स्वतःला खोलीत बंद करून घेणार आहात का? पण आज तुम्हाला रंग खेळावेच लागतील. अरे बापरे, पण मला तर ॲलर्जी आहे ना रंगाची. खरंच ॲलर्जी आहे की फक्त खोटं बोलत आला इतकी वर्ष? रंगाची ॲलर्जी आहे कारण सांगून स्वतःला रूम मध्ये बंद करता यावं म्हणून. तोंडावर राग नका मानू साहेब, होळी आज. आणि काय ना, तुम्ही माझ्या समोर फक्त प्रश्न उभे केलेत, त्यामुळे मलाच आता माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. तुम्हीच म्हणाला होतात ना, जा जाऊन त्याला विचार, तोच सांगेल. विचारलं मग मी. आणि आज होळीच्याच दिवशी तो स्वतः इथे येणार आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. शिरीष घाणे, शिरीष घाणे. हे डोकं फिरलंय का तुझं? काय बडबडतेस तू? काही बडबडत नाहीये मी, खरं तेच बोलतीये. ह्या वर्षीची होळी शिरीष घाणेकर साठीच पेटणार. अरे बाबा, फोन घे लवकर. हॅलो, मी बोलतेय. तो शिरीष घाणेकर आहे तिथे? नक्की ना? हा ठीक आहे. काय झालं मग? शिरीष घाणेकर येत नाहीये. मग हिने शिरीष घाणेकरचं नाव कसं काय घेतलं? ते मला माहित नाही, पण शिरीष घाणेकर येत नाहीये एवढं नक्की. ही मुलगी कुठला गेम खेळते मला कळत नाहीये, पण आज काहीतरी भयंकर घडणार आहे एवढं मात्र नक्की. घाणेकर या.
मेलायस तू. तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद आहेत. मेलायस तू माझ्यासाठी. का आलास इथे? खालास खालास. शुभू, शुभर काय करायलायस तू हे? का केलंस हे समजू तू? थोडा तरी विचार करायचा ना रे. साहेबांपुढे जायला नाक नाही ठेवलं. शुभू हे मला अजिबात पटलेलं नाही बरं का. साहेबांसमोर सगळी इज्जत घालवलीस घराची तू. का केलंस हे? काय विचारतोय मी? का केलंस हे? त्याला काय विचारताय? मला विचारा. माझ्याच सांगण्यावरनं केलं त्यांनी हे सगळं. काय प्रकार आहे हा? काय चाललंय हे सगळं? तुम्हीच मला हे असं वागायला भाग पाडलं. आता तरी मला माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या. का मी शिरीष घाणेकर घरी येतोय म्हटल्यावर तुमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता? का संताप झाला तुमचा? का त्याला म्हणाला तू मेलास माझ्यासाठी, काही संबंध नाही माझा तुझ्याशी? का धावून गेला त्याच्या अंगावर? का त्याला घालवून द्यायचं होतं? सांगा ना मला. शिरीष घाणेकरचा काय संबंध आहे ह्या घराशी? का नाव घेतलं त्याचं? का मला म्हणालात जाऊन त्याला विचार तुझ्या अस्तित्वाबद्दल? माझी आई जी आता या जगातच नाहीये, का तिच्यावर असे खोटे आरोप लावताय तुम्ही? सांगा मला, काय संबंध आहे शिरीष घाणेकरचा माझ्याशी किंवा माझ्या आईशी? नाही, बरोबरच आहे. एरवी जगासमोर खरेपणाचा बुरखा घालून फिरणारे तुम्ही खरं तर खोटारडे आहात. मला माहितीये ना, तुम्हाला माझी आई कधी आवडलीच नाही, म्हणून मी असं काहीतरी खोटे आरोप करते आता तिच्यावर. खोटे आरोप नाहीये ते, सत्य आहे.